श्री समर्थ ताई. हॅलो. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ. हा ताई. आज सकाळपासून मी तुम्हाला फोन करते. हो. सर येतात त्याच्यानंतर तुमचा मला फोन येते. परत सर आणि मला येतात. समजलं तुम्ही ऑफिस मध्ये असाल. हा हा. हा. आणि काय होतं, मी बाहेर जाऊन तुम्हाला फोन करायला तर परत तुमचा फोन म्हणजे असं होतंय, तुम्ही उचलत नाही, हो, असं हो. झालंय. म्हणून आणि मला अनुभव आज शेअरच करायचा होता, कारण की मला असा फ्री वेळ भेटत नाही ना दुसरा. हो ना. हा. आज जरा थोडं रिलॅक्स होतं, म्हणजे सॅटर्डे होता हो, म्हणून हो, म्हटलं आज बरोबर. करते. आणि म्हणून मग राहून जातो अनुभव आणि नंतर मग ना मी पण मग आता स्वतःलाच म्हटलं आठवत नाही. यांचा रात्री येईलच येईल. हा. मी कुठून बोलते काय बोलते सांगत नाही. बरं. फक्त मी अनुभव सांगते, कारण की कसं आहे, ओळखीचे पण भरपूर जण आहेत ना, तर बरं मग बरं ते बरं. उगीच बरोबर नाही वाटत. हा हा माझ्या सिस्टरची एक मुलगी आहे. हा हा 1.5 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. माझ्या बहिणीची मुलगी, तिचं शिक्षण वगैरे झालं. हा तर हा. नंतर मग लग्नाचं तिचं लग्न ठरत नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. पण मी तिला मग स्वामींच्या सेवेत आणलं, हम्म माझ्या बहिणीला आणि तिला. हम्म. आणि ती माझं खूप ऐकते. म्हणजे एखाद्याच माझी मुलगी मला एक गोष्ट माझी ऐकणार नाही. पण ती ओ. मी बोलेल, म्हणजे माझं म्हणजे तिचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे. ती मला विचारल्याशिवाय, म्हणजे तिच्या मम्मीला ती सांगते, पण मला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट पुढे करत नाही. हा हा तर हा. काय झालं, तिला स्थळ आलेलं. अच्छा. तर ते स्थळ गावाकडचं होतं. हा ती हा. मुलगी सायन्समध्ये शिकलेली. आता अच्छा. आताच्या मुली इकडे शहरातल्या मुली गावाला नाही तयार होत ना. सहसा बिलकुल मी नाही पण नाही बिलकुल. होणार म्हणजे. खरंय. तर कसं होतं, ते स्थळ खूप छान होतं. हा हा. म्हणजे सिटीमध्ये होतं आणि मुलगा तर खूप सुंदर म्हणजे होता, म्हणजे हम्म. आहे. आणि मग सासू सासरे वगैरे छान, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. तर आमचं म्हणणं काय होतं, आपली पोरगी म्हणजे व्यवस्थित राहील. हो हो. कसं आहे, काही काही गोष्टी काही काही वेळेला आपण मोठ्यांचं पण ऐकायला पाहिजे. त्यांना सगळं कळतं, कारण की हा पहिल्याची लोक हा. तर आताचे किती लग्न मोडतात, पण पहिल्याच्या लोकांचे बघा, ते लोक सगळं व्यवस्थित करून आता त्यांचे संसार अजूनपर्यंत सुखे. जसं माझी आई, तुमचा संसार म्हणजे आपला कधी कधी निर्णय चुकू शकतो, त्यांचा नाही चुकत. अगदी अगदी. तर हे ते बरोबर म्हणजे बोलले. माझ्या मामाकडचे वगैरे ना, सगळे त्या गोष्टीला म्हणजे त्यांना समजायचं की हे लोक संसार करू शकते का ही मुलगी आपल्या घरामध्ये, हा. हे अगदी त्यांना अगदी. समजायचं. पण हो हो. आपण कधी 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 त्या मुलींचं कसं असतं, आता हो. करून जातात, नंतर नंतर लग्न झाल्यावर त्यांचे रूप बदलतात. अगदी तसं अगदी. पण होतं. तर मग मी हो, म्हटलं की अशा मुली आहेत आहेत आहेत. की आणि येताना वेगळाच रूप रंग हा. असं सगळंच असतं आणि नंतर त्यांचा रंग वेगळा बदलतो. नंतर रंग वेगळा असतो. खरी गोष्ट. हे बरोबर. असं खूप जणांमध्ये, म्हणजे आमच्याच याच्यामध्ये पण मी खूप बघितलंय. आणि हम्म. नंतर काय होतं, लग्न झाल्यावर काही काही उद्योग पण करतात, काही काही हा, व्यवस्थित असतात त्या राहतात, काही बरोबर. काही म्हणजे ज्यांना संसार टिकवायचा असतो हो ते हो हो. टिकवतात, नाही टिकवायचा ते घटस्फोट किंवा मग नाही राहणं, आई वडिलांना जाऊन मग त्रास देणं, हे हो असं हो. करतात. खरंय ज्या खरंय. खरंच जातीसाठी माती खातात त्या राहतात. बाकी अगदी. नाही राहत कोण. म्हणजे खरंय आपल्या खरंय. ह्याच्यासाठी राहतात त्या राहतात. तर बरोबर. तसंच झालं. तर तिचं ना लग्न, म्हणजे तिला स्थळ आलेलं. आणि ना हम्म. तिला स्थळ यायचं, पण ना कशात ना कशात प्रॉब्लेम व्हायचा. मग ती बोलायची, मावशी बघ ना गं, हम्म. मला गावाकडचं कुठे तुम्ही स्थळ बघता. हा हा आणि हा. मग मी म्हटलं की बघू ना, आपल्याला बघायला काय हरकत आहे, तू लगेच करू नको. हा हा तर हा. ती ना ती बोलते, नाही मला ना, ती स्वामींच्या 11 माळी आणि 3 अध्याय वाचते. अच्छा म्हणजे अच्छा. हा. ती तर इथे चांगला कंपनीमध्ये, कंपनीचं नाव नाही सांगत, पण ती जिथे हिऱ्याचं टेस्टिंग होतं ना, त्या कंपनीत कामाला होती. अच्छा अच्छा. तर हा. ती लॅबमध्ये होती. ती सायन्सने शिकली, त्यामुळे ती अरे वा. लॅबमध्ये कामाला होती. हा हो हा. हो, खूप छान आणि छान जॉब होता तिचा. तर ती बोलली, गावाला गेली तर मावशी, आपल्या गावाला कुठे जॉब आहेत, आणि माझ्या सायन्स लाईनला तिकडे कुठे जॉब भेटणार आहे, हा म्हणजे हा तिकडे हा कुठे हा. फार्मा कंपन्या आहेत आणि कुठे हा. काय भेटणार आहे. तू हम्म. म्हणजे इकडे बॉम्बे साईडला कसं कुठे पण भेटून जाईल मला. तर मी बरोबर तिला बरोबर. बोलली, बघ कधी कधी मोठ्या लोकांचं पण ऐकायचं. मी पण काय, मला पण एवढे अनुभव नाहीये. ते लोक हा सांगतायत ना, काहीतरी असेल तथ्य. हा तर मी हा. म्हटलं आपण बघू. तर मुलगा बघितला, फोटो बघितला, तर थोडीशी हे झाली. पण हम्म. कसं होतं, ती मॅच्युअर्ड होती, पूर्ण 28 वर्षाची होती. तर ती हा, मॅच्युअर्ड तुला होती समज की होती असं, चांगली. समज होती. तर ती काय म्हणाली, मला मावशी दिसायला छान असून काय करायचं, ते तर म्हणजे ते ठीक आहे थोडे दिवस, पण नंतर मग शेवटी संसार करताना बोली बाकीच्या गोष्टी आहेत ना. हा तर हा मला नाही जमणार मावशी. तर मी म्हटलं, अगं मुलगा इंजिनियर आहे, हा हा दिसायला सुंदर आहे, घरातले सुंदर लोक आहेत, हा तर हा तू नको बोलू. हा हा. तर नाही मावशी, मला विचार करायला वेळ दे. 4 दिवस घेतले, 5 दिवस घेतले. तिकडे आमचे घरातले जाऊन घरबीर बघून आले. तिकडे मला हा. सांगतायत, तू तिला समजव. आई तर ग. मी म्हटलं तसं मला पण नंतर असं वाटायला लागलं, मुलीच्या मनात नाही, आपण करून उद्या ही नाही राहिली तर भीती आपल्या डोक्याला वाटते ताप. आणि भीती कसं वाटते. झालं, आम्ही सगळे मुंबईला राहतो.
आणि तिला गावाला ठेवायचं म्हणजे ती काय म्हणणार, तिला एकटं पडल्यासारखं वाटेल ना, म्हणून मग मी म्हटलं थांबा जरा, आपण केंद्र दादांना बोलूया, विचारूया. नंतर मग मी ना, कारण की मला माझ्या डोक्यामध्ये स्वामीने तीच बुद्धी दिली की तू दादांना विचार. मी दादांना फोन केला आणि दादांनी ना माझा असं दुपारचाच फोन उचलला. म्हणजे ती मला म्हटली, तू दादांना विचार. हो उचलला. ह्या गोष्टीला 1.5 वर्ष होऊन गेले, तर 1.5-2 वर्ष व्हायला आले, 1.25 वर्ष झाली. तर मी म्हटलं की दादांनी फोन उचलला. ती मला म्हणते ना, तू फोन ह्या लोकांनी जाऊन तू समजव, ते लोक आताच साखरपुडा करायचं बोलतायत. मी बोलली, अगं ताई तू अशी, म्हणजे माझ्या बहिणीला म्हणजे, अगं ताई तू अशी घाई करू नको, मला मुलीची अजून मुलीकडून आपला होकार आला नाही आणि तुम्ही तिथं लग्नाची तयारी करायला लागली म्हटलं, तुम्ही असं नका करू म्हटलं, तुम्ही उद्या काय नंतर काय सांगायचं आपण कारण. तर ती बोलते, मावशी बघ ना गं, ऐकतच नाहीत, माझी मम्मी पण ना खूप ऐकतच नाही माझं, तिचा भाऊ पण ऐकायला तयार नाही, माझ्या बहिणी दुसरी बहीण पण ऐकायला तयार नाही. बोलते तुम्हाला काय समजते, मला पण बोलतो तू लहान आहेस, तू काय तिला, आणि ती माझंच ऐकते. मला मध्ये, मावशी आपल्या दोघींचं कोण ऐकणार नाही, मी बोलते मी जाणारच नाही, करू दे तुम्ही तुमचा साखरपुडा करून घ्या बोलते. आणि आमच्याकडे कसं आहे साखरपुडा मुलगी मुलगा नसताना पण होतो. हो दुपारीवर पण साखरपुडा करतात. पहिल्याची लोक ना, पहिले मुलगा मिलिटरी मध्ये वगैरे वगैरे असायचे ना. माझ्या पप्पांचा साखरपुडा तसा झालेला आहे. माझ्या पप्पा मिलिटरीत होते ना, तर त्यांचा साखरपुडा पण तसाच झालेला, माझी आई सांगते. आणि माझी आई म्हणते नाही तुला द्यायची तर आम्हाला तिथेच द्यायची, माझी आई पण ऐकायला तयार नाही. तर मी माझ्या भावाला फोन केला, माझा भाऊ जरा बाहेर असतो, मी त्याला फोन केला, तर तो म्हटला नाही तिचं हो आल्याशिवाय काय पुढे काय घालायचं नाही, काय वेळ लागलाय का, आजकाल आपण बघतोय केसेस, थांबा. हे मग त्याने फोन केला का मला, जरा थांबा बघू द्या, ती काय तिचा जरा विचार करू द्या, तिला एक आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या, काही करू नका. ती बोलते ना, मग लोकांना काय वाटायला, म्हणजे घरातल्याला काय वाटायला की तिचं काहीतरी म्हणजे असू शकतं असं. तर ती म्हणजे असं तर मीच केलं असं, तुम्हाला कशाला एवढा. मला म्हणजे आजकाल मुली पण सगळ्या विचार करतात गोष्टींचा. तर ती मला बोलली नाही मावशी, मला थोडं म्हणजे गावाला राहणं, आणि मी मुंबईत राहिलेली आहे, मुंबईत जन्मलेली आहे, तर मला गावचं जमेल की नाही, एक तर गाव पण आपलं एवढं लांब आहे, तर जमणार की नाही ते विचार बघा, म्हणजे मला पण विचार करायला थोडा वेळ द्या. तर मी म्हटलं ठीक. ती मला म्हणाली नंतर, मी बोलली ना केंद्र दादा, म्हणजे केंद्र दादा जर बोलले ना तर मी डोळे झाकून करेन बोलते. केंद्र दादांचे हा अनुभव मी म्हणून का लेट केला, मी का तिच्या लग्नाला 1 वर्ष होऊन दिलं, तिचा एक्सपिरियन्स घेतला आणि मग मी तुमचा अनुभव शेअर केला. हो. आणि दादा मला काय बोलले, तू एकच काम कर, त्या मुलाचा फोटो हसताना त्याच्या त्याच्या गालाच्या मला हे दिसल्या पाहिजे, फ्लेश दिसला पाहिजे. आता मी त्या मुलाशी मी फक्त त्याला असं बघितलं, असं मी स्वतः नव्हती ना तिथे, तर मी आपलं इंस्टाग्रामला अकाउंट शोधलं त्याचं खूप, पण नाही भेटलं, फेसबुकला बघितलं नाही भेटलं. शेवटी मग माझ्या बहिणीला फोन केला, मला त्या मुलाचा एक फोटो पाठवू का असा हसताना वगैरे. तर ती म्हणजे अगं असा कसा मला तो मुलगा फोटो पाठवेल. तर मी म्हटलं मग मी असं एक अशी म्हणजे आमच्या ग्रुप मधल्या एका मुलाला फोन करून त्याला त्याच्याकडून फोटो मागून घेतला गपचूप. हे आमच्या घरातल्यांना माहितच नाही, गुपचूप म्हणजे असं करून. नंबर होता ना बायोडेटामध्ये, मग मी नंबर असा दुसऱ्याला फोन करून वगैरे फोटो वगैरे मागून घेतला. तर मग घेतला, मग दादांना पाठवला मी. तर दादा बोलले खूप सुंदर होईल, छान होईल, तुझा संसार खूप सुखाचा होईल, एकदम शांत आहे आणि खूप सुंदर होईल संसार, खूप शांत मुलगा आहे. तर मी तिला फोन केला, म्हटलं अगं असं दादा बोलतायत. तिने माझा फोन केला मम्मीला, हो मी गाडीचं तिकीट बुक करते, काय साखरपुडा करायचा तो तारच करा. तिने मला पण सांगितलं की मावशी ठीक आहे म्हणून. मला वाटलं आता ही विचार करेल ना थोडा. मला ताईचा फोन आला, अगं तू पण बुकिंग करतेस ना साखरपुडा. म्हटलं अगं ताई थांब, अगं तिचा फोन नाही आला अजून, मला तिचा फोन येऊ दे. अगं तिनेच मला आत्ताच फोन करून सांगितलं. हो, मग मी तिला फोन केला, म्हटलं काय गं तू काय वेडी बिडी झालीस का, आता तर एवढे 4 दिवस मागत होते. अगं दादा बोललेत ना, दादा बोलले तर हो म्हणते. आणि मग मी तिला म्हटलं अगं दादा बोललेत, पण शेवटी मला पण दादा बोललेत, पण माझं जरा म्हणजे दादा बोललेत तर तू थांब ना जरा. नाही बोलते, दादा बोललेत म्हणजे ती पूर्व दिशा. आणि मग नंतर मग मी तरी पण 2 भटजींकडे दाखवलं, 27 गुण जमतच होते त्यांचे. मग
ठीक आहे बोलले, जाऊ दे. नाही पण दादा बोलले काही प्रॉब्लेमच नाही ना, तुम्ही करून टाका. अरे आणि वा. खरंच तो मुलगा एवढा सुंदर, म्हणजे एवढा तिला समजून, ती रागिष्ट आहे जराशी, पण तो तिला एवढा समजून घेतो आणि एवढा आमच्या घराण्यामध्ये असं जावई शोधून भेटणार नाही. म्हणजे मला सुद्धा असं, म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलीचं माहित नाही मला अजून खूप तर एवढं छान दादांनी मला म्हणजे ह्या गोष्टीमध्ये म्हणजे मला ती स्वामींनी बुद्धी दिली. किती पण तो स्वामींनी खरंच आमचा बुद्धी. जावई लाखात एक, मी तर म्हणजे लाखात एक माझा जावई. म्हणजे आई एवढं, गं. आता तर 1.5 वर्ष झाले तिच्या लग्नाला. पण खूप, हा. आणि सासू सासरे तर एवढे गोड आहेत आणि एवढे काळजी घेतात, आणि मेन म्हणजे तिचं शिक्षण पुढे करतायत, तिला पाहिजे ते, आणि सगळं फायनान्शियल कंडिशन पण त्यांची व्यवस्थित आहे. आणि ती आता गावाला राहते, ती इकडे यायला मागत नाही आता. अय्या. बोलते मावशी मुंबईत काय घ्यायचे तुटवडे, मला बोलते घ्यायचे तुटवडे, तुमचं सारखंच काही ना काही चालूच आहे. इकडे बघ बोलते आम्ही मस्त नॅचरल हवा खातोय. अरे मी वा. म्हटलं हे 1.5 वर्षापूर्वी तुझे काय बोलणी होते. बोलते दादा आहेत ना आपले, दादा आहेत आपले. आणि मग दादांचे अनुभव मला बोलते, दादांचं काय असेल ना ते मला पाठवायचं हा, का दादांचा काय अनुभव असेल ना तो मला ऐकायचा आहे, आई केजरी दादांचा. गं. हा, दादांचा अनुभव ती ऐकते. बाकी तुम्ही भयंकर पाठवाल ना तिला, ते बोलते खूप मोठे आहेत गं मावशी, तेवढा वेळ नसतो मला. मला तर तू दादांचा असेल ना तेवढा पाठवत जा. मग आई दादांवर तिला गं. भरपूर, दादांना आता तिने विश्वास बघितलं नाही, पाहिजे तिने आता. दादांना बघितलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, हा. ते झालं आजच तिचा माझा दुपारी तिचा कॉन्टॅक्ट झाला. ती हा. तिकडे कुठे आज काय झालं, तिला जरासा प्रॉब्लेम आहे, तर दवाखान्यात गेलेली. हा. तर दवाखान्यात गेली, तर येताना काय झालं, ती हा. मी नाव नाही सांगत, ती तिथे जाते ना, तिथे तिला म्हणजे ती गावाला जाते, पण आमच्या गावाला एवढं स्वामींचं नाहीये. हा. तिला हा. मठ कुठे आहे तो माहित नव्हता, आणि मी पण शोधण्याचा प्रयत्न केला, तिने पण नाही शोधण्याचा प्रयत्न केला. हा. हा. ती आपली 11 माळी 3 अध्याय, तिने अपेक्षा नाही केली जास्त की मला मठ भेटला पाहिजे वगैरे असं काय. ती म्हणजे ती पहिल्यापासून असं आहे, ती मठात वगैरे जात नाही, हा. आपली हा. सेवा करते. ते तर शांत तिने ना, काही गरज नाही मठातच जा आणि हां, पण कुठला तिच्या अवडंबर काही करायची सगळ्या गरजच नाही. गोष्टी, तिच्या सगळ्या गोष्टी म्हणजे ती म्हणते की आता तिची एक्झामचा रिझल्ट लागला ना, तो पण छान लागला. केंद्रे दादांनी एका अनुभवात सरस्वतीचा मंत्र सांगितलेला. हो हो हो. तो तिला अनुभव मी पाठवलेला. तिने तो चॅन्टिंग केला आणि ती म्हणते मावशी तो सिद्ध झाला मंत्र माझा. बघा. हां, आणि ती बोलते की मी पुस्तक उघडताना दादांनी त्या अनुभवात, मी तर तिला पाठवलेत खूप अनुभव, पण माझ्याकडे ते मेसेज डिलीट होतात, त्यामुळे मला माहित नाही मी तिला कुठला, कारण की मी खूप अनुभव ऐकते ना तुमचे, तर त्यातला हा. कुठला हा. अनुभव मला शोधता येणार नाही. तिने बरोबर. ते नेमकेच ऐकलेत, त्यामुळे तिला दादांचे अनुभव माहिती आहेत. हा. ती म्हणते नाही नाही, की आणि आपण त्याच्यामध्ये ना दादांनी ताई हां, हां. काय केलंय, हां, केंद्रे हां. दादांची आपण स्पेशल प्लेलिस्ट केलेली आहे ओके, ओके. की हां, आणि ते साताऱ्यांच्या ताईंचं पण केलंय वाटतं तुम्ही ना? हो हो. मला ती आणि- बोलत होती असं, मी नाही बघितलंय. ती हा. मला बोलत होती की साताऱ्यांच्या ताईंचे पण अनुभव तू केलेस ना. तिला मी एक अनुभव ताईंचा पाठवलेला, तो तिने ऐकलेला. हा, पण मग ती ते- बोलते ते खूप मोठं असतो ना गं मावशी, एवढं मोठं नाही. दादांचं कसं छोटक्यात बायका सांगतात, मग ते मला असं पटकन ऐकून मग ते पुढे पुढे नेऊन ती ऐकते. तिला असं हा, म्हणजे हा. एवढा वेळ मोबाईलवर, आणि तिचा अभ्यास पण असतो ना. अभ्यास तर असतो नाही, ती बरोबर. आता तिला अभ्यास, घरातलं संसार, हां. नवीन संसार आहे, हां, नवीन संसार आहे. पण सगळं आणि झालं. हां, ऐका ना ताई, आणि त्याच्यामध्ये तिची एक गोष्ट सांगते. ती आज तिच्या मिस्टरांना आज सुट्टी होती, तर ते गेलेले दवाखान्यात तिला ते घेऊन. हा. तर येताना काय झालं, त्यांना कुठेतरी पाटी दिसली स्वामींचा मठ म्हणून. आता प्रकट दिन आहे ना, सगळीकडे असे बोर्ड वगैरे लागले हो असतील कुठेतरी हो असं. हो हो. तर एवढे दिवस कधीच नाही हां का. एवढे दिवस ते फिरतात, ते तर नुसते लॉंग ड्राईव्हला जातात, तिथे जातात, पण कुठेच नाही. त्या आज कुठे गेले दुपारी, मला फोन केला, मावशी मला ना मठ दिसला. तर मग मी म्हटलं मग, बोलते मग मिस्टरांना बोलली चला आता आज दिसलाच आहे तर जाऊया ना आपण कुठे शोधत शोधत. मग ते गेले त्या मठामध्ये. तर तिथे ना 16, 17, 18 सारामृताचं पारायण आहे. हां, तर सारामृताचं पारायण आहे. तर माझं जावई आहे ना, ते लोक साईबाबांचं करतात. ते लोक साईबाबांचं करतात, आणि ही स्वामींचं करते. तिचं असं काही नसतं की साईबाबांचं नाही करत. तिथे पण हात जोडते, तिचं असं काही नाही. म्हणजे काय बिघडलं? हां, ते एकच आहे. हां, तर ते म्हणजे जावई कसे असे साईबाबांचं काय एवढं त्यांना, सॉरी स्वामींचं एवढं त्यांना तिकडे माहीतच नाही ना स्वामी काय आहेत. बरोबर बरोबर. फक्त ते माझे स्टेटस वगैरे बघतात, तर हां, आणि माझी प्रचिती वगैरे बघितल्यावरती मावशी हां तुम्ही करता ना श्रद्धेने म्हणून तुम्हाला प्रचिती आहे असं मला बोलतात वगैरे. म्हणजे पण असं म्हणजे हे नाही, असं त्यांना असं त्यांच्याबद्दल काही म्हणजे ऍक्च्युअली बरोबर आहे, त्यांना अजून सेवेत आणायला वेळ आहे. तर ते स्वतः घेऊन गेले आज मठामध्ये त्यांना, तिला. आणि हां, त्यांनी त्याच्यातले फोटो काढले आणि मला शेअर केले होते, पण मी ते काय ओपन नव्हते केले. तर आणि त्या मठामध्ये ना आता 16, 17, 18 ना पारायण आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार काहीतरी.
पारायण आहे सारामृताचं. हं. ते त्यांनी ते बघितलं. तर त्यांनी ना तिला सांगितलं तुला जायचंय ना तर तू जा म्हणून. अरे तर वा. ते लांब आहे त्यांच्या घरापासून थोडं म्हणजे गावा साईडला कसं जरा हो, गाड्यांचं लांब लांब 200-200 रुपये असतं. घेतात. बरोबर. हां. तर ते सकाळी 6 वाजता आहे ना, तर हं. 7 वाजता आहे. तर तिला सकाळी एवढ्या बस चालू होत नाही ना गावाला, सातारल्याशिवाय बस नाही. बरोबर, तर बरोबर. ती मला सांगते आल्यावरती, "मावशी ह्यांनी मला तिथे नेलंय आणि आता मला तो हे भरलाय, माझा ते आता नाद भरलाय माझ्या डोक्यात. ते हे? सारामृताचं पारायण आणि मला तिथे जायचंय." हां, हां, तर हां. आता मी त्यांना घेऊन जाणार आहे तिथे. तू सांग त्यांना, की मला तिथे घेऊन जायचंय तुम्ही 6 आई. ते 9 वाजेपर्यंत. मग सांगायचंच कशाला मला? एक तर मला एवढे दिवस मठ माहित नव्हता. आता हां. तो मठ पण दाखवला आणि तिथे लघुमुद्रा अभिषेक आहे. अरे वा. लघुमुद्रा अभिषेक. हां. तर तिचे मिस्टर बोलले, "चल तुला सोडतो कशाला तिथेच मीच बसतो. तू फक्त बस मी ऐकतो. काय पारायण असेल ते तुझं." आई तर मी गं! म्हटलं ती मला म्हणते, "मी काहीच बोलणार नाही. स्वामींनी काहीतरी योग घडवून आणलाय की जेणेकरून ते स्वामींच्या दरबारात बसणार आहेत." हो, किती बोलते मी छान. त्यांना कधीच म्हणत नाही की तुम्ही स्वामींचं करा. आणि हां. आता मला बोलते ते कुठल्यातरी एक अनुभवामध्ये स्वामींनी तिने अनुभवात नाही तर मी माझ्या मुलीसाठी सेवा घेतली. त्याच्यामध्ये दादांनी सांगितलंय की सरस्वतीचा मंत्र डोक्यावर हात ठेवून चॅन्टिंग करायचं. हां. हां, तर मग ते सांगितलंय. मग ते माझ्या मुलीसाठी म्हणजे वेगळी सेवा आहे. म्हणजे माझ्या मुलीचा खूप म्हणजे अभ्यासाचा जरासा प्रॉब्लेम येत होता म्हणून हां, त्यांनी हां. सेवा दिलेली. हां, तर हां. मग मी तिला सांगितलं ना की दादांनी असं सांगितलंय. हं. ती बोलते मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलंय. तुम्ही माझ्या डोक्यावर चॅन्टिंग केला. दादांनी सांगितलंय म्हणजे त्याच्यात काहीतरी असेल सिद्धी. आई गं! हो, दादांनी जे सांगितलंय ना ते सगळं फॉलो करायचं. आई बाकी गं! कोणाचं काय ऐकायचं नाही. असं तिचं आहे. आणि खरंच तिने म्हणजे ते किती गोड तिने आहे पण दादा ती. खूप खूप गोड आहे. आणि ती तुम्हाला ताई मी तुम्हाला फोटो शेअर करेन. ती एवढी गोड आहे ना तुम्ही म्हणाल की आणि त्यांचा जोडा पण इतका गोड आहे ना. मला खूप पाठवा जोडा ना. मी गोड आहे ते त्यांचा. शेअर नाही हो, करणार नक्की गं. मला पाठवेन. पाठवा. खूप सुंदर आहे. तुम्ही माझे स्टेटस बघत असाल तर दिसलीच असेल. पण खूप सुंदर आहे. हां. आणि ती मला म्हणते ना मावशी जर स्वामी नसते भेटले तर मला एवढा चांगला नवरा नसता भेटला. अय्या! आणि दादा किती नसते छान. भेटले. हो, आता तिच्या तोंडात मला बोलते माझा भोळा शंकर मला भेटला नसता. किती छान. आणि दादांचे खूप खूप आभार कारण की दादांनी मला तिला एवढं आणि तिचं लग्न तिला तर किती स्थळं छान आलेली. पण असा मुलगा आम्हाला भेटला नव्हता. जो हां. एवढा सोज्वळ, एवढा शांत, एवढं समजून घेणारा. आणि तुम्हाला हं. सांगते लग्नात ₹1 आमचा म्हणजे तिला पप्पा नाहीये, म्हणजे अच्छा. जिजू नाहीये. तर हां, हां. ₹1 सुद्धा त्यांनी आमचा खर्च करून दिला नाही. ₹1. बापरे! काय अख्खं बोलणार? लग्न आणि लग्न पण राजेशाही थाटात झालं. म्हणजे असं पण नाही. अख्ख्या गावात कोणाच्या मुलीचं असं लग्न झालं नसेल बापरे! तसं त्या दोघांचं झालं. मी तुम्हाला लग्नाचा पण एक व्हिडिओ पाठवीन. पाठवा, तुम्ही पाठवा. म्हणाल की लग्न खूप सुंदर म्हणजे म्हणजे तिची ना एक इच्छा होती. तिच्या ना सगळे मोठे-मोठे अशी इच्छा होत्या. अरे बापरे! मला असं करायचं. पण ते कसं तिचे पप्पा वारले मग तिला असं वाटलं की आता काही पुढे होणं शक्यच नाहीये सगळ्या बरोबर, गोष्टी. बरोबर, माझ्या बरोबर. पगारावर तर होणारच नाही. माझा तेवढा बरं. पगार नाहीये. पण बरोबर. आता ती म्हणजे तिला सगळं जे पाहिजे होतं ना ते हं. फक्त स्वामींमुळे झालं. तेच मला खरंय, सांगायचंय. खरंय, म्हणजे स्वामींनी खरंय. तिच्या मनातली एकही इच्छा ती म्हणते स्वामींनी अपूर्ण मला ठेवली नाही. इच्छाच ठेवली नाहीये. अपूर्णच ठेवलीच नाही ठेवली नाही. माझी काही इच्छा. आणि हां. तिचं काय माहितीये का, एखाद्या वेळेस माझ्याकडून इतकी सेवा होत नाही. पण हं. ती मावशी माझी आज झाली नाही गं, पण मी उद्या त्याचं म्हणजे ती आज झाली नाही तर उद्या ती करणार त्याचं पूर्ण. म्हणजे हां. आज जर 3 माळी कमी पडल्या तर उद्या ती त्याच्यात 3 माळी वाढवणार आणि करणार. असं तिने वाह! आणि तिचं सांगू तिचा साखरपुडा ज्या दिवशी होता, तुम्हाला म्हणते तिचा साखरपुडा होता ना, मी 4 दिवस सेवा केली नव्हती किंवा मला हं. स्वामी आठवले नव्हते. हां. आम्ही साखरपुड्याला साडी घालायला तिला बोलतो, "अगं साडी घाल, टायमिंग झालाय." एक तर हं. आपल्या गावातून खडकाळ रस्ते तिथे हॉलवर जायला, हं. लॉनवर साखरपुडा होता तर गावाला. तर म्हणते काय माहितीये का, "नाही ना 3 अध्याय राहिलेत. अय्या! माळी झाल्या नाहीत. कुठे जरा थांब." "नाही, नाही अय्या! ते झाल्याशिवाय मी स्वामींना बोलले मी असं हे उठणार नाही, मापणार नाही, घेतला वसा बापरे! टाकणार नाही." अशी बोलते. आई आणि गं! तिने त्या माळी केल्या. तुम्हाला माहितीये 15 मिनिटं माझ्या मामात म्हणजे जो ड्रायव्हर आहे तो माझ्या मामाचा मुलगा तो, "अगं तुझं तू गाडीत कर, तू ये, तिथं नवरा वाट बघत असेल तुझं." नाही तिने केल्याशिवाय ती गेली नाही. आणि वाह! जेव्हा लग्न पण चालू होतं तेव्हा श्री स्वामी समर्थ हा जप आणि मनातल्या तिच्या मनात डोळ्यात बोलत पाणी होती. फक्त ह्याच गोष्टीमुळे होतं, हं. की म्हणजे स्वामींनी मला भरभरून दिलं. भरभरून आई काहीच गं! ठेवलं नाही. आणि हं. खरंच म्हणजे स्वामींनी खरंच कुठेच म्हणजे मी तिला सेवेत आणलं, मी नाही आणलं. हां. तिला स्वामींनी मला फक्त दुआ केला त्याच्यामध्ये. पण बरोबर. ती म्हणते ना मावशी स्वामी एवढे स्वामी ज्याला कळले ना, ज्यांनी हं. स्वामी म्हणजे जाणतात माणसाचं मन. म्हणजे बरोबर. माझा ₹1 अकाउंटचा खर्च झाला नाही. हो ना. आणि सगळ्या नातेवाईकांनी त्यांना मदत केली. सगळ्या नातेवाईकांनी न बघा, पैसे बघा. मागता.
अय्या. खूप छान म्हणजे. आणि सासू तर एवढी छान भेटली आहे ना, अशी आई आई म्हणताल ना, आईसारखी काळजी घेते. तिला आम्ही गेलेलो तर तिला ठसका लागला होता ना, तर अगदी पाठीवरून हात फिरून पाणी देऊन तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी बापरे. उठून पाणी देईपर्यंत तिच्या सासूने तिला हे केलेलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं ते बघून मी तिला हे करायचंच विसरून गेली. आई माझे ग. मिस्टर म्हणजे बोलले की बापरे, म्हणजे नाही बघितलं असं कधी सासूबाईंचं हे. ठीक आहे किती चला आता. छान. मी मी तिला म्हणजे माझ्या मनात आलं की नवीन आहे, पण नाही, नवीन नाही. आज तिला आज ती त्या गोष्टी म्हणजे ती शिकते त्याच्यामध्ये तिचं पहिलं सेमेस्टर पास झाली तर तिच्या सासूने गोड-धोड घरात केलं. तिला बापरे. प्रॉब्लेम तर ते स्वतः दाखवलं. म्हणजे आई ग. हे नाही होऊ शकत हो नाही होऊ ह्याच्यामध्ये शकत. तर म्हणजे नाही झालंय. मी तर माझ्या आयुष्यात नाही बघितलं. पण हे नाही. फक्त स्वामी करतायत बाकी. आणि ती मला म्हणते ना, माझे माझे स्वामी म्हणजे माझे वडील गेलेत ना, तर माझे स्वामी मला मुलीप्रमाणे जपतायत. आणि हा. तिला खूप स्वामींचं. आणि ती दादांना खूप मानते. मी तिला म्हटलं, "तू एकदा आलीस ना इकडे, की हम्म. आपण पुण्याला नक्की जाऊ आणि दादांची भेट घेऊ" म्हटलं. कारण की खरंय. दादांना सांगू देत, की तुमच्या एका तुमची फक्त एक शब्दावर एक मुलगी पूर्ण लग्न करायला तयार झाली. आम्ही आयुष्य एवढे जण, तिने त्या एवढे जण, शब्दावर एवढ्या तिने पूर्ण खरी गोष्ट, आयुष्य. मोठी गोष्ट आहे ना. आणि एवढे आम्ही सांगतोय. आम्ही हम्म. एवढे मावश्या, मामा, हा. माझे मामा सांगतायत, माझी मामांची मुलं हा. सांगतात. कारण की आम्हाला माहितीतला मुलगा होता तो, म्हणजे आमच्या म्हणजे हो. गावाकडच्या लोकांचा. माहिती खरंय. होतं त्याचं घराणं वगैरे, म्हणून ते लोक बोलत होते. पण बरोबर. नाही, ती नाही तयार होती. पण दादांच्या एका शब्दावर तयार झाली. पण मला बोलली, "दादांचं नाव गावाला सांगू नको, नाहीतर म्हणतील आम्ही एवढे वर्ष तुझ्याबरोबर राहून तू आमचं ऐकत नाही." पण मला तिच्या घरातल्यांना म्हणजे तिच्या मम्मीला वगैरे सगळ्यांना माहिती आहे ती दादांच्या शब्दावर तयार झाली. नंतर तिने हा. सांगितलं की मी दादांच्या शब्दावर तयार झाली. दादांनी फक्त फोटो मागितला होता आणि दादा मला बोलले काही नाही, मला फक्त एकच. आणि मी रेकॉर्ड केला होता कॉल, का तर तिला तिला खोटं नको वाटायला ना, मी खोटं बरोबर. बोलते असं नको वाटायला. म्हणून मी तिला त्यावेळेला कॉल रेकॉर्ड करून पाठवला होता. तिने बरोबर. त्याच्यावरती म्हणजे ते गोष्ट, एवढी मोठी गोष्ट तिने हो बोलली. आणि आता नेहमी दादांचे आभार मानते. आता तरी नेहमी दादांचे दादांनी आभार काय मानते. सांगितलं? फोटोत काय बघायचं होतं दादांना? ते ना दादांनी ना छटा बघितल्या. त्या खळ्या असतात नाही का आपल्या, असं हसताना बघा आपल्या हो डिंपल हो. काही काहींचे दिसतात. आपण हसताना बघा आपला चेहरा, हं. त्याच्यावर दादा बोलले मला, म्हणजे तू फोटो पाठवशील तर नुसता प्लेन नको पाठवू, मला हसणारा त्याचा फोटो पाठव, अच्छा. जेणेकरून मला समजेल त्याच्यावरून. पण नाही, तो मुलगा पण शांत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे तो. हा, हा. आणि वरून त्याचं अजून पण त्याचं ड्रॉइंग्समध्ये पण त्याने भरपूर काय काय केलेलं आहे. त्याचे ड्रॉइंग्सचे पण वा. त्याचे, हां, ड्रॉइंग्समध्ये पण त्याने भरपूर केलेलं आहे. काय आणि पाहिजे खूप अजून म्हणजे, सांगा. आणि वडील पण खूप सुंदर आहेत. म्हणजे वडील पण खूप सुंदर, म्हणजे छान आहेत त्यांचे, म्हणजे आता आणि तिला मुलीसारखं म्हणा, माझ्या ताईच्या मुलीला. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सासू सासऱ्यांचं म्हातारपण पण तू असंच सुंदर घालव. अहो, तेच सांगते. तुम्हाला सांगते, ती ना कधी कधी म्हणजे मग तिचे पप्पा आजारी असायचे किंवा काय ना, तर हं. तिला ना असं कोणाबद्दल असं हे नव्हतं. म्हणजे असं म्हणतात ना, तिच्या पप्पांनी खूप आजारपण काढलं, तर ते कसं माणसाच्या एका मनामध्ये होऊन जातं ना, हं. एखाद्या माणसाविषयी आपल्या मम्मीला त्रास दिला तर ते एक होऊन जातं मनामध्ये. हो हो म्हणजे हो. असं असं आजारपण काढायला लागला की कसं चिडचिड होते घरामध्ये. हो हो. बरोबर. हां, तर ते असं आजारपण झालं आणि ते गेले होते. तर मग तिच्या ना ते मनात चिडचिड होती. ती ना अशी नाही बोलायची जास्त कोणाशी. आई पण ग. ती जी आता त्या घरात राहते ना, तर तिचं आणि सासऱ्यांचं बॉन्डिंग बघितलं ना, तर मला असं वाटतं बाई, ही एवढे वर्ष आमच्याबरोबर राहत होती, ती कशी राहत होती आणि आता तिच्यामध्ये एवढा चेंज कसा काय झाला? आई पण ग. जे ती करते ना, त्याच्यामुळे तिच्यामध्ये तो चेंज, म्हणजे ती बरोबर नित्यसेवा, तिची बरोबर नित्यसेवा बरोबर. आहे ना. आणि ती बोलते ना, "मावशी मला ते केलं नाही ना, मला जमतच नाही." ती नित्यसेवा. हो ना. हां, नित्यसेवा केल्याशिवाय नाश्ता करत नाही. आमच्या हो गावाला कसं उठला की भाकरी खातात. हो उठला, हो तोंड धुतला की भाकरी खातात. हो. ती नाही, ती सेवा तिची सासू बोलते, तिचं काय ते वाचन आहे ते केल्याशिवाय ती खाणार नाही. मग ते आम्ही म्हणतो, "बाबा हं. तू पटापटा खा आणि मग ते खाऊन घे आधी. ते खाऊन घे आधी, पटापटा कर तुझी सेवा काय असेल ती देवाची आणि मग ते खाऊन घे आधी. मग कधी तू खाणार? 11 वाजता?" अशी म्हणतात. पण किती छान स्वामींची आहे वाटतं. प्रचिती. खूप सुंदर. आणि तुम्हाला मी फोटो शेअर करते. खूप सुंदर मला गोड पाठवा मुलगी आहे पाठवते. आणि हो. खूप गोड माझा जावई आहे. किती छान. हो, किती खूप म्हणजे आशीर्वाद मिळतात बघा. माझा जावई येईल तेव्हा माहित नाही. माझी मुलगी खूप लहान आहे. पण माझा मोठा जावई तर हाच आहे. आणि म्हणजे आम्ही शोधून काढलेला, म्हणजे स्वामींनी शोधून काढलेला जावई. अगदी अगदी. नाही आणि दादा ताई, मला त्याच्यासाठी, मी दादांचे तुम्ही खूप आभार पण काही मानते. कमी सेवा करत नाही. तुमचं पण हो. खूप छानच होणार आहे. पण हो. हिला किती म्हणजे स्वामींनी सगळंच काही भरभरून दिलं आणि तुमचे सगळं. हे आशीर्वाद त्यांना मिळतायत ना, जावयांना आणि तिच्या सासू सासऱ्यांना,
हे हो, खूप. त्यांचं पण काहीतरी गेल्या जन्मीची खूप चांगली सेवा असणार आणि आताची हो. पण. आणि किती चांगलं वागल्यावर किती चांगले आशीर्वाद मिळतात बघा. हो ना, खूप सुंदर आशीर्वाद. आणि म्हणजे मेन म्हणजे आम्हाला पण म्हणजे आता आपण कसं म्हणतो नवीन नवीन नव्याचे 9 दिवस असतात, तसं नाहीये. तसं म्हणजे हां. माझ्या माझ्या म्हणजे तिच्या भावावर पण लक्ष आहे त्या सासू सासऱ्यांचं. कोण लक्ष देणार आहे आताच्या कंडिशनला? सेम, सेम. तिचं पण लक्ष आहे, आमच्यावर पण लक्ष आहे. असं नाही की ते आम्हाला पण फोन करतात. आमच्याशी असं नाही की तिने एक नातं किती घरं जोडलेत त्यांनी. म्हणजे बरोबर. खूप घरं जोडली गेलेत आणि हे असं दादांमुळे फक्त शक्य झालं. नाहीतर केंद्रित आता इकडचं म्हणजे मुंबईचं खरंच आम्ही दिलं असतं. आयुष्य लोन फेडण्यामध्ये गेलं असतं तिचं घराचं. अगदी, अगदी. आणि ती फक्त तिचं आता तेवढंच आहे की जॉब अजून तिचा जॉबचं तिकडे कसं नाही अजून. जॉबचं अच्छा तिला जॉब नाहीये नाहीये. म्हणजे ती हां. शिकवतायत ना ते लोकं. ते म्हणतात मग शिक्षण आहे ना. तर हं, हं. तिच्या म्हणजे तिला जे करायला भेटलं नाही ते आम्हाला तिला करून द्यायचं. 2-3 वर्ष तिला शिक्षणासाठी देणार आहेत. खरं? नंतर तिला काही जॉब करायचा असेल तर तिने करावा असं त्यांनी सांगितलंय. हं. करायची तर गरज नाहीये तिला. मग पण तिला तिचं नणंद, नवरा दीर आहे वगैरे व्यवस्थित. आहेत? दीर आहे तिला एक. नणंद नाहीये तिला. म्हणून तर ती लाडकी आहे ना. अच्छा. नणंद नाहीये तिला. हं. तेच तिची सासू म्हणते की आम्हाला एक मुलगी नाही पण आमच्याकडे. आणि तिची सासू तिची दृष्ट वगैरे पण काढते. हां ना? हो, हो. दृष्ट काढते कारण की ती आहेच एवढी सुंदर. मग हां. तिची दृष्ट वगैरे काढते. कुठून आली की लगेच उलट तिच्यावरून अजून ओवाळून नणंद टाकणार. असती ना अजून डबल कौतुक झालं असतं. हो, कारण म्हणजे पण नणंदेला एक आहे बहीण दुसरे मिळते ना. मावशींच्या मुली वगैरे आहेत. हां. पण तिची आई मुलींचे खूप म्हणजे लाड करते वगैरे. मुलींचे अरे वाह! म्हणजे सुनांचे तर करतेच. पण तिच्या बहिणीची मुलगी वगैरे त्यांचे पण खूप लाड करत हो होते. ना? क्लिप तिला लग्नामध्ये ना साखरपुड्याला आमच्याकडे गावा साईडला हिरव्या बांगड्या लागतात ना आपल्याकडे. हां, मी हां. तर आमच्या इकडे पण बघितलं मुंबईला साखरपुडा होतात आमच्या भाऊकीचे त्याच्यामध्ये पण हिरव्या बांगड्या लागतात. हो, हो. आम्ही तिला हिरव्याचे असे मस्त इकडून घेऊन गेलेली. तिला तिकडच्या बांगड्या आवडत नाही ना म्हणून हां, हां, आम्ही हां, इकडून जाताना घेऊन गेलेलो. हां. तिच्या सासूने ते बॅगमध्ये ठेवल्या आणि तिला साडीवर मॅचिंग बांगड्या घालायला लावल्या. बापरे! आणि बघा. साडीवर मॅचिंग साडीवर मॅचिंग क्लिप सगळं, वाह! सगळं वाह! साडीवर मॅचिंग. म्हणजे किती छान. आम्ही. आणि तिचा साखरपुडा 3 दिवसामध्ये होता. तर मग ते सगळी तयारी करणं कठीण हं. होतं आमच्यासाठी. आम्ही तर इकडून जाणार होतो एवढ्या लांब. त्यांनी बरोबर. सगळं केलेलं. ब्लाउजापासून सगळं फक्त हां. व्हिडिओ कॉलवर सगळं म्हणजे तिला काय काय लागतं ते सगळं, सगळं केलेलं. किती छान, किती आणि छान. खूप सुंदर. खूप मग दादांचं मी खरंच खूप आभार मानते. मी केंद्र दादांना त्याच्यानंतर मला म्हणजे मी काय म्हटलं अजून आपण लगेच नाही सांगणं बरोबर ना. 1-1.5 हां, हां. वर्ष होऊ दे. तिचा एक्सपिरियन्स कसा आहे. कारण की मुली बरोबर. कशा लगेच बोलत नाहीत ना अगदी, लग्नानंतर. अगदी, थोडा अगदी. वेळ घेतात. मग थोडा खरंय, वेळ खरंय. घेतला. मग मी तिला एक दिवस फोन केला. तर ती हां, मला सांगते की मावशी खूप छान झालं. आणि मी स्वतः तिचा संसार जाऊन बघितला. तर हां. नाही जावई पण एकदम छान भेटलाय आणि सासू अरे सासरे तर वाह! एकदमच गोड भेटलेत. खरं. खूप सुंदर आला किती हा अनुभव छान. मला म्हणून मी सकाळपासून मला सांगायचा होता. आई मी गं! म्हटलं वेळ भेटत नव्हता म्हणून म्हटलं आता करते फोन खरंय, ताईंना. खरंय, खरंय. हो, हो, हो. खूप आणि छान. साताऱ्याच्या ताईंचा अनुभव आता आलाच नाही बरेच दिवस. हो ना, आला नाहीये. येईल त्यांचा पण काय असतील बिझी वगैरे असतील. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. आणि तुम्हाला पण रिटायरमेंटच्या शुभेच्छा. हो. धन्यवाद, आता धन्यवाद. नातवंडांमध्ये वेळ घालवा. आता हो, सुट्ट्या पडणार हो, आहे तर नातू येईल तुमचा. हो. हो, हो. आता येईल ना हो. सुट्ट्यांमध्ये. हो, तेच. आणि तुमची मुलगी पण खूप गोड आहे हां. तुम्ही खूप कधी गोड. बघितली? तर तुमचं ते हे नाही का रिटायरमेंट होतं त्याच्यामध्ये तिने भाषण केलंय हो, ना? हो, 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 किती हो. सुंदर भाषण केलंय तिने. खूप सुंदर हो, भाषण केलं. खूप हो. गोड आहे तुमची खूप मुलगी गोड खरंच. आहे, खूप छान गोड आहे. आहे. आणि तिचं ड्रेसिंग पण एवढं छान होतं. हो, किती तिचं असं पण हां. खूप छान आहे. तर हां माझ्या ना? मैत्रिणी तर मला म्हणतात ते तुला गॉड गिफ्ट चाइल्ड मिळालंय. नाही, नाही. गॉड गिफ्टच आहे तुमचं खरंच. आणि हं. मुली खरंच गोड असतात. खूप गोड असतात मुली. असतात. आणि मी असं नाही म्हणत आहे ज्यांना नाही आहे त्यांचं असं नाही मी म्हणत आहे. पण एक मुलगी आहे ना ती घराला म्हणजे घरात नसेल तर कसं होतं ना ते मी जाणू शकते. आता आमच्या हं, मुलीचं लग्न झालं म्हणजे हं, ताईच्या मुलीचं झालं. हं. पण एवढं आम्हाला फील झालं ना म्हणजे अजून पण होतं. म्हणजे ती जाते ना तर आम्हाला असं भरून येतं. कारण की भरून ती एवढ्या भरून लांब येते. दिली आहे ना तर आम्हाला हां. भरून. पण मग नंतर असं वाटतं मग ती मला म्हणते की मावशी व्हिडिओ कॉल आहे काय आहे काय घाबरायचं. आणि ती आम्हाला सांगते आता. अय्या! ती एवढी एकटी राहते तिकडे म्हणजे आम्ही बघा. सगळे नातेवाईक इकडे आणि ती हां. एकटी तिकडे. ती म्हणते आता मावशी काय आहे व्हिडिओ कॉल वगैरे सगळे आता कशाला करते. आणि एवढी अगदी रुळलेली आहे त्यांच्या बरोबर आहे. घरामध्ये. एवढी किती रुळली छान. आहे त्यांच्या घरात मेन त्यांच्यासाठी आमच्यासाठी तेच महत्वाचं आहे. की ती खरंय, खरं. रुळली त्यांच्याबरोबर. हे फार तेच महत्वाचं ते. आहे. खूप महत्वाचं मुली आहे कारण की आजकालच्या मुली नाही हो. जॉईंट हं. फॅमिलीमध्ये तर राहतच नाही.
खरंय आणि खरंय. बघितलंय आम्ही आणि आम्हाला वाटलेलं की आमची पोरगी पण राहते की नाही, कारण की ती पण मोठ्या फॅमिलीमध्ये नाही राहिली ना, एकटीच हा ती राहिली हा होती. हा हा मग आम्हाला पण त्याचं ते टेन्शन होतं. पण हा. दादांनी आमचं सगळंच टेन्शन घालवलं. दादांनी आम्हाला म्हणजे ती म्हणते ना, दादांनी घालवलं हो आणि सांगितलं. तुमच्या लेकीच्या निर्णयाने घालवलं. हो. खूप मजा. आणि मेन म्हणजे बघा ना, फक्त दादा हो बोलले. ते तुम्ही ऑडिओ ऐकला, लगेच मम्मीला फोन केला. तिकडे 3 दिवसात साखरपुडा झाला. एवढा मोठा आयुष्याचा निर्णय तिने घ्यायला वेळ पण नाही लावला. हो, किती सुंदर. जो आम्ही थांबत होतो, नाहीतर मग तिचा मामा जरा थांब गं, तुम्ही लोकं घाई करू नका. हा तिचा हा मामा पण लग्नामध्ये म्हणतो, ठीक आहे. म्हणजे आम्ही तर खरंच म्हणजे आम्ही तर मुलाला डायरेक्ट आम्ही साखरपुड्यातच बघितलं. हो का? बाकीच्या घरातल्यांनी, आमच्या नातेवाईकांनी आधी बघितलं. आम्ही तर साखरपुड्यातच बघितलं, कारण की आपण मुंबईला राहतो ना, आपल्याला तेवढं बरोबर. तिकीट खर्च करून नुसतं बघण्यासाठी जाणं शक्य नव्हतं. नाही नाही, खरंय. पण खूप सुंदर झालं. किती छान. हल्ली हो. खूप छान छान असे अनुभव येत आहेत हा मुलींचे. हो, हो. फार मुलींचे बरं खूप छान. वाटतं. आणि मी म्हणजे ना, अभ्यासासाठी जे करते ना, ते मी का सांगते, कारण की खूप मुलांचे तो प्रॉब्लेम मंत्र अभ्यासाचे पाठ आहे चालू का आहेत ना. तुमचा सरस्वती मंत्र? नाही, पाठ नाही माझा. मी करते पण बघूनच करते, कारण की तो सरस्वती बीज मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात लिहिलेला आहे. आहे. हो. ओम म्हणजे मोठा आहे तो. बरोबर. कुरु कुरु स्वाहा लास्टला आहे आणि ठ ठ ठ छ असं म्हणजे बरोबर. आहे. हां, नाही असं आहे. हरकत कारण आहे. की मी ते माझ्याकडे बघून आहे. मला असं वाटलं बीज तुम्ही मंत्र. बोलून दाखवता की काय असं. नाही, नाही. माझा आता म्हणजे मी लिहून ठेवलाय. हां. पण असा माझा पाठ नाहीये. नाहीतर अच्छा. पाठ असतं तर मी सांगितलं असतं. हो, पण मी हो. लिहून ठेवलाय फक्त तो. म्हणजे मला पण असं पटकन पाठ होत नाही कुठली गोष्ट. पण मी बघून, आणि कसं होतं मंत्र जरा बघून बोललेले छान असतात, चांगले असतात. कारण की आपण कुठे काही पटकन कुठला शब्दाचं उच्चार हे ते चुकीचा व्हायला करायला नको. नको. कारण की सरस्वतीचं आहे ना. आणि बरोबर. तिला पण मी सांगितलं. ती काय करते, पुस्तक जेव्हा उघडायचे ना, तेव्हा ती बोलली की हं. मी काय करायची, म्हणजे तिच्या एक्झामच्या आधी ती त्याचं करायची. आणि हं. तुम्ही एका अनुभवात तुळशीपत्र सांगितलेलं. हो, हो. ते पण फॉलो करते ती. हां, तर ते तेच आमच्या ती बालपणापासून होतं ताई ते हां ना, तुळशीपत्राचं. तुम्ही खूप अनुभवांमध्ये सांगता ना. मी पण ते तिला सांगितलं आणि मी जे सांगेल ना, ते नोट करून करते. मी अरे वाह! करते. हां. म्हणजे नोट करून करते आणि मावशी मी केलं हां, असं सांगते मला. मावशी वाह! मला आणि रिझल्ट लागल्यावर म्हणते, "मावशी सरस्वतीचा बीज मंत्र सिद्ध झाला." हां. अरे वाह! हो, हो, हो. आणि ती काय करायची, ती फक्त बोलायची तेव्हा, "सरस्वती नमो नमः." हां, हां. ओम सरस्वती नमो नमः बोलायची आणि पुस्तकाची पानं 11 वेळा चॅन्टिंग करून मग ते पुस्तक अभ्यासाला घ्यायची. अच्छा. असं तिने सांगितलं. अच्छा, हां, अच्छा, म्हणजे अच्छा. दादांनी एका अनुभवामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बरोबर. म्हणजे त्यांना बाईने ते सांगितलंय हां, आणि हां. मग म्हणजे त्या लेडीजला सांगितलेलं, त्या लेडीजने ते सांगितलं होतं. तर ते अनुभव मी तिला शेअर केला होता. हां, हां, मग हां, हां. तिने सांगितलं. मग त्याच्यापासून ती कसं आणि तिला फक्त पासिंगची अपेक्षा होती, कारण की नाही तो खूप वर्षांचा कोणता गॅप अनुभव होता आहे ना. तो सांगाल का इकडे पाठवाल तो असेल तुमच्याकडे तर? नाही ताई, तो अनुभवच खूप जुना आहे. तो मला तिला विचारते मी. मला कारण की हां, तो माझ्याकडे असेल ते तर लिमिट पाठवा. होतात ना. म्हणजे ह्या असेल तर व्हिडिओमध्ये मी पाठवते. त्याची लिंक पाठवून ठेवेल ना. हां, मी तिला विचारते आणि मग तुम्हाला मी शेअर करते. हो, हो. ठीक आहे? हां, श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ हो, ताई. स्वामी खूप समर्थ. छान. ठीक आहे. शेअर थँक यू. करते. ठीक आहे. हां, हां. हां.